गाईज आता वाजले आहे 7 आणि तुम्हाला मी मगाशी दाखवलंच जान्हवीनी की पेंट केला मी ग्रिलला प्रॉपर आणि सिमेंट होतं कुठे कुठे मारायचं ते पण मारून दिलं आणि परफेक्ट झालेले. आता हे वरती ते जे होल केले होते त्यांनी हे थोडेसे सिमेंट निघालं होतं. जेवढं क्लीन राहील तेवढं चांगलं दिसते. आणि फायनली ग्रिलला पेंट झालेलं आहे पूर्ण आणि जिथे जिथे ते होल केले होते तिथे व्हाईट सिमेंट लावून टाकलं म्हणजे परफेक्ट. आणि आता आवाज पण नाही येत ना, हालत पण नाही येते. आणि इथे पण कॅनोपीला पूर्ण मारून टाकलं कारण की पावसाचं जेव्हा पाणी येईल तेव्हा जंगलं नाही पाहिजे त्याच्यामुळे. पण तिथे थोडंसं बाकी आहे ते मारून टाकचे. आम्ही बाहेरच पिऊ. आता चाललो आम्ही हॉस्पिटलमध्ये. आज 8 तारीख आहे आणि असंच मी CL टाकली होती. खूप दिवस झाले. लास्ट महिन्यात गेलो होतो आम्ही जेव्हा NT स्कॅन झाली त्याच्यानंतर चेकअप नाही झालं. तर आज चालू आहे चेकअपला आणि माहीत पडेलच तिथे गेल्यावर कसा सीन होते तर. आणि आज असं वाटलं की काम झालं म्हणून, कारण 6:30 वाजता उठलो. रात्री मी 1-1:30 वाजता झोपलो आणि 6:30 वाजता उठलो. ह्याच्यामुळे नुसती सकाळी उठणं करून मी म्हटलं एवढं सकाळी किती पाहतो तर 6:30 वाजले. हे तर 7 वाजता उठली म्हणा. आणि जर असे अंगवर कामं झाले म्हणून पोटात थोडंसं गुडगुड करून राहिलं. दुपारी तर बापरे विचारू नका, केकवर केक होते. म्हणजे फील होते त्याच्या, म्हणजे पोटावर हात ठेवल्याचा फील होते. पुढच्या महिन्यात तर आणखी जास्त ॲक्टिव्हिटीज राहील. आता बघू डॉक्टर काय म्हणते. आणि थोडंसं बाहेर जायचं होतं, कुंड्या पण घेऊन येऊ आणि काही काही नवीन लोक जोडून राहिले आपल्यासोबत त्याचमुळे. सो स्टे ट्यून, पुढे पण चांगलेच नवीन ब्लॉग येईल. तुम्ही बघा. आज थोडासा हा जो ब्लॉग आहे याच्या पहिलेचा जो ब्लॉग आहे तो थोडासा लेट झाला. सकाळीच टाकायचा होता पण कामात राहिलाच. आज अंधार दिसून राहिलं रे. One eternity later. चेकअप आहे. विचारत होते मॅडम की मुवमेंट समजायला येते की नाही, तर चेकअप करायला गेले. A few inches later. मी म्हटलं कसं काय बोलत आहे त्याच्याशी. मला वाटलंच तो नक्कीच कुठचा गावाकडला वगैरे असेल वाटलं. 1 hour later. तर गाईज बॅक टू होम. आणि जाता जाता बापरे एवढं ट्रॅफिक अडकलं होतं एका फुल लोडेड गिट्टीच्या कंटेनरनी त्या बेसा चौकात. बापरे खतरनाक बिलकुल ट्रॅफिक एकदम. 15 मिनटं जायलाच लागले आम्हाला, जे की आम्ही 5-6 मिनटात पोहोचतो. तर 15 मिनटात जायलाच लागले. चेकअप झालं. मॅडम म्हणतो त्या किक्स वगैरे म्हणजे मुवमेंट्स आहेत का म्हणे. म्हटलं खूप सारे, जास्त आहे म्हटलं मुवमेंट. चालू राहतं म्हटलं किक करणं. रात्रभर चालू राहते. आणि मग तिकडून मग ते सोफा पाहायसाठी गेलो होतो पण ते म्हणजे काही अवेलेबल नाही आहे तो जो आम्हाला पाहिजे होता. आणि उसाचा रस पिलो आणि बॅक टू पवेलियन. आणि आता वाजले 9:30. आज भयंकर थकलो. आज कामं जास्त झाले. ग्रिलचे याचे त्याचे सगळे आज जास्तीचेच कामं होते. फुल आज दिवस तेवढ्याच्यानी खूप चांगलं झालं की दिवसभर आम्ही घरी होतो. फक्त आत्ता संध्याकाळच्या वेळेस बाहेर निघालो आणि आज खतरनाक ऊन होती. तरी आम्ही माहिती नाही आम्ही कसं काय झोपलो विदाऊट कूलर. आता कूलर आता कूलर लावून मस्त निवांत आता ब्लॉग अपलोड करतो आणि रेस्टिंग. ठीक आहे. तर इथपर्यंत जर ब्लॉग बघितला असेल तुम्ही काहीच तर नक्की लाईक करा आणि नवीन जर असा चॅनल आपल्या तर सबस्क्राईब करा. The next day. सो गाईज आता थोडा वेळ झाला गौरव खालून आला
आणि आता मी संध्याकाळी ब्लॉग शूट करत आहे. त्याचं कारण की गौरव गेला होता आज आत्ता बाहेर गेला होता. दिवसभर तर ऑफिस होतं आणि माझं मी 7व्या महिन्याचं ब्लाऊज रेडी करते जे मी घालणार आहे. आणि आता लागली आहे भूक. ॲक्च्युली आता 9-9:30 वाजून गेलेले आहे आणि जेवणाची वेळ झालेली आहे. खरं तर एवढी भूक लागते ना प्रेग्नन्सीमध्ये मला माहीत नव्हतं. म्हणजे मी एक टाईम जेवण करणार 3 ते 4 टाईम जेवण करायला लागली. काही ना काही खायला हवं असतं. आताच गौरव बाहेर गेला होता, त्याने काही फ्रूट्स वगैरे आणले. कारण आता ऑलमोस्ट 2nd ट्रायमेस्टर या मंथमध्ये खतम होणार 21ला आणि 3rd ट्रायमेस्टर स्टार्ट होणार. तर 3rd ट्रायमेस्टरचा एक्सपिरियन्स सांगायचं म्हणजे असं, म्हणजे आता जे एंटर करत आहे मी, तर काय झालं तर बाळाला खूप भूक लागते की काय का मलाच भूक लागते मला कळत नाही आहे. आणि प्रेग्नन्सीमध्ये असं होतं हे सगळेजण मला म्हणत आहे की डोंट वरी, काही हरकत नाही, तुला जे वाटते ते खा. कारण बाळाचं वेट याच्यावर डिपेंड करतं की आपलं काय खाणं आहे काय नाही वगैरे. आणि खरं सांगते लास्ट टाईम आता मी काल जेव्हा मी डॉक्टरकडे गेलो तर डॉक्टरनी सांगितलं माझं वेटसुद्धा वाढलेलं आहे. लास्ट टाईम 62 होतं जे की 2nd ट्रायमेस्टरमध्ये चेक केलं होतं आणि आता 3rd ट्रायमेस्टरमध्ये मी एंटर करणार. तर आता माझं वेट आहे 65 पॉईंट समथिंग. सो ड्रास्टिक चेंज झाला आहे माझ्या वेटमध्ये. आणि तुम्हाला वाटत असेल की मी आता मोठी दिसायला लागली आहे, बट ॲक्च्युली मोठी नाही झाली आहे. माझं वजन म्हणजे बाळाचं वजन इन्क्लूड होतं त्याच्यामध्ये, म्हणून असं. आणि मी गौरवला रोज विचारते की मी मोठी झाली का, कारण माझाच तो डाऊट आहे. आणि हे बघा लगेच धावत येऊन TV बघायला लागला आहे. न्यूज काय झालं न्यूजमध्ये, तर तुम्हाला माहिती आहे अटॅकचं सुरू आहे जे की सगळीकडे न्यूजमध्ये हे सुरू आहे. आणि आता जेवण करायचं की बसते, चल ना घे नाही ना. सो आता आम्ही जेवण करतो आणि आज मी जेवणामध्ये काय बनवलं ते सांगते मी तुम्हाला. अशी मस्त झणझणीत पाटोळीची भाजी बनवली, बॅक कॅमेराने दाखवते. सो टॅन इकडे मस्त झणझणीत प्लेन पाटोळी बनवली आहे, म्हणजे जी स्क्वेअरमध्ये करून बनवतात ती पाटोळी. चपात्या आणि भात बनवलेला आहे. मस्त जेवण करतो आम्ही. आणि सोबत गौरवनी काय काय फ्रूट्स आणले. बाळाची एवढी काळजी घेणं सुरू आहे, सोबत बाळाच्या आईची पण. म्हणजे किती केअरिंग आहे रे बाबा. असं म्हणतात की म्हणजे थांबा पहिले सांगून असं म्हणतात की आई बनताना म्हणजे आई बनण्याच्या या प्रवासामध्ये आईचं महत्त्व खूप जास्त असतं आणि आईचा सपोर्ट, आई असायला पाहिजे जवळ, असं सगळे म्हणतात की असायला पाहिजे. पण मी तुम्हाला सांगते एक आई म्हणजे असं जरुरी नाही आहे की आई असेल तरच आपले 9 महिने खूप छान निघेल. तर आई तर येऊ शकत नाही आणि एवढे दिवस राहू शकत नाही इकडे. पण खरं सांगते ना, आईची कधीच कमी जाणवली नाही मला या म्हणजे 6-7 महिन्यामध्ये. कारण ॲक्च्युली गौरवनी मला त्या सगळ्या गोष्टी पूर्ण केल्या जे एका न्यू फादरला करायला पाहिजे. म्हणजे जो तो न्यू बाबा बनत आहे, नवीन बाबा बनत आहे. आणि त्याचं सगळ्यात मोठं हे आहे की बाळ पण हेल्दी राहावं आणि मी पण माझी सगळ्यात जास्त काळजी करतो आणि नेहमी बोलतो फर्स्ट प्रायोरिटी तू आहे, बाकी काहीच नाही. पण खरं सांगते ना, मला आईची बिलकुल कमी जाणवली नाही एवढ्या दिवसामध्ये. आणि मी तरी आधी खूपदा अशी आईकडे जाऊन राहायची, पण आता या प्रेग्नन्सीमध्ये मला पण जायची गरज नाही पडली. आई खूपदा बोलवते. पण ॲक्च्युली काय होतं ना की मलाच असं वाटतं की आता ट्रीटमेंट इथली सुरू आहे काय तिकडे जाऊन बसायचं, परत येणं जाणं एक्झर्शन खूप होईल. पण आता 7व्या महिन्यासाठी जाणार आम्ही प्रोग्रामसाठी आणि मग लगेच रिटर्न येऊन जाणार. कारण मग असं म्हणतात की 8व्या महिन्यामध्ये कुठे बाहेर जाता नाही येत. सो म्हणून. आणि खरं सांगते ना, गौरव इतका केअर करतो आहे की म्हणजे मलाच नाही कळत की मी काय बोलू. त्यांनी ॲपल्स आणलेले आहे, काही केळी, काही चिकू आणलेले आहे आणि तो मला म्हणतो की वेगळं खा, काहीतरी असं नवीन ट्राय कर, म्हणजे बाळाला पण तीच सवय होईल. आणि असं एकच गोष्ट नको, जेवण तर जेवणच नको करत जाऊ. आणि खरं सांगते ना, एवढा ॲसिडिटीचा एवढा त्रास होतो आहे, म्हणजे मला जळजळ व्हायला लागलं आहे रात्रीचं. आणि 1 मिनिट काय, खूप जास्त दम पण येतो मला असं बोलताना आणि मी उभी पण आहे.
तर मला रात्री जेवण केल्याच्या नंतर झोपताना जेवणामध्ये काही खाता नाही येत, म्हणजे मग भूक लागली परत तर काय खायचं ऑप्शन म्हणून मग ते खूप प्रॉब्लेम होतो. मग मी दूध पिऊन घेते आणि तर मग आज गौरवने मला फ्रूट्स आणून दिलेले. सो चिकू, ॲपल, काय काय आणलं आहे, ॲपल आणलेलं आहे, चिकू आणले आहे आणि अंगूर आणलेले आहे आणि केळं आणलेले आहे. तर असं करून त्यांनी फ्रूट्स आणले आहे माझ्यासाठी. सो त्याला रोज रात्री एक विचार येतो की रात्री भूक लागली म्हणजे काय करणार ही, काय करणार. सो म्हणून आणि दूध पण देतोच तो प्रोटीन पावडर टाकून. खरं सांगते ना, जाम थकल्यासारखं वाटतं मला एवढाच व्लॉग शूट करून. आता मी पहिले आधी जेवण करते आणि मग गाईज व्लॉग कंटिन्यू करते. हो, म्हणजे आता मला खूप जास्त असं म्हणतात की बाळ जसं मोठं होतं तसं तसं ते ऑर्गन वरती येतात. तर म्हणजे वरवर जातात, ऑर्गनची जी जागा असते ती कुठेतरी हे होते आणि त्यामुळेच मला आय थिंक तर या 6 मंथमध्ये खूप जास्त दम येऊन राहिला. म्हणजे 6 मंथ नाही, आता 7वा महिना लागणार आहे. तर ठीक आहे गाईज, मी बोलते पुढे आणि जेवण वगैरे करून घेते. देन चलो. The next day. फोटो काढून घेऊ. फोटो काढून घे त्यांच्या साईड घेऊन पासपोर्टसाठी जास्त राहते वाटते. रिक्स राहते, बारीक काम राहते डॉक्युमेंट. हे राहते सेल्फी कोणाला देऊ शकत नाही. ते नाव घ्या आणि ते मोबाईल नंबर खालती आधार नंबर. सो फायनली काय आलंय माझं दाखवून तो. अरे यार ब्लर अनबॉक्स. सो काही नाही, खूप खुशी होतं. म्हणजे फर्स्ट टाईम पासपोर्ट रिसीव झालं मला पासपोर्ट. माझं तर फर्स्ट टाईम, गौरवचं सेकंड टाईम आहे. 2035 पण फोटो छान निघाला. तुझा फोटो हमेशा चांगला निघाला, माझाच काम. तुझा पाय ना फोटो कसा निघाला बस. अरे प्रिंटेड फोटो पण आला त्यावर. आणि हे पण नवीन आहे सगळं बघ. आता याच्यात मोठी साईज आली ना. हा साईज मोठी आली आहे. आणि हे बघ चिपवाला आहे, चिप बेस आहे. अच्छा अच्छा, स्कॅन म्हणजे चिप आहे त्यात लागली. अच्छा त्याची. चला मग कुठे जायचं पासपोर्ट आले तर. दुसरी गोष्ट म्हणजे याच्यात बघ तुझं नाव आहे. कुठे आहे माझं नाव? तुझ्या याच्यात माझं नाव. जानवी गौरव पाटील. अच्छा, पति या पत्नी का नाम, रेखा सुभाषराव मांडले. माता का नाम भी लागते का? माताचं लागते. सुभाषराव. अच्छा, बाबाचं महादेवराव नाव आहे ना. हा महादेवराव. म्हणजे तिघाचे नाव आले इथे, आई बाबा आणि माझं आहे ना. म्हणजे हे फॅमिली डिटेल्स येतेच आहे ना याच्यात. चला माझ्याजवळ कोणाकोणाचं आलं, तुझं फक्त हा ना. इंडिया. सो फायनली गाईज पासपोर्ट आलेलं आहे, तयारी सुरू आहे. गौरव आम्हाला फिरायला घेऊन जाणार आहे बेबी आल्यावर. छान आला. हिरो दिसतोय, हिरो. जारी करणे का स्थान नागपूर. मी माझं ओपन नाही केलेलं आहे. माझंही केलं वाटतं तू ओपन. खूप चूल आहे, खूप चूल आहे. अबे साले. मी म्हटलं अनबॉक्सिंग व्हिडिओ बनवते मी माझ्या पासपोर्टचा. सो भाऊंना एवढी घाई आहे आमच्या. फोटो यावेळेस पण जबरदस्त आले यार. पकड मोबाईल एक मिनिट. So, तर मी बघून घेते आणि नंतर व्हिडिओ. यावेळेस जे पासपोर्ट आलेले चिप बेस आलेले आहे. हे बघा इथे चिप लागलेली आहे. सही आलेले फोटो. चलो अच्छा आला. DSLR फोटो घेतलेला होता तो. DSLR चे फोटो आहे मस्त. बघा जबरदस्त फोटो आलाय मॅडमचा, एक नंबर. आणि वन पीस घालून गेलो होतो आम्ही मागच्या वेळेस. आता जस्ट ऑफिस झालं तर आता जातो हॉस्पिटलमध्ये, कारण की आज आहे TTचं इंजेक्शन घ्यायचं आहे, हिला डोस घ्यायचा आहे TTचा. सो आज चाललो आहे आम्ही. आणि आज बनला होता फुल पावसाचा मोसम, अजूनही चालूच आहे. सायंकाळी झाली आहे, आता वाजले जवळपास 7 वाजून राहिले. आणि आज बोलवलं होतं कसं, कालच बोलवलं होतं आम्हाला, पण आज चाललो आहे आम्ही 1 दिवस लेट. आणि मॅडम झाल्या तयार, मस्त नवीन टॉप घालून. लास्ट टाइम बघितलं असेल तुम्ही की आम्ही गेलो होतो पासपोर्ट ऑफिसला. तर मला असं वाटतं किती दिवस लागला पासपोर्ट घ्यायला. जवळजवळ 15 ते 20 दिवस. 29 तारखेला येतो. 29, 30, 31. हां. आणि हे किती 17 दिवस.
हां 18, 19, 20 दिवस लागले जास्तीत जास्त. हो. आणि जास्त वेळ नाही लागला. आणि मेन म्हणजे महत्त्वाचं आहे की पोलीस स्टेशनला पण जास्त इन्क्वायरी नाही झाली, कारण माझी कंडिशन बघून त्यांना पहिलेच दया आली. असंच अप्रूव्ह करून टाकलं त्यांनी. सगळी डिटेल वगैरे बघितली, डॉक्युमेंट्स बघितले ओरिजिनल, आणि अप्रूव्ह करून टाकलं. जास्त काही लेट होऊ दिलं नाही. फायनली डॉक्युमेंट आपलं पासपोर्ट आलेला आहे, म्हणजे अर्थात नक्कीच बाळ आल्यावर कुठल्या ना कुठला टूर बनेलच आपला. ते तर तुम्हाला पुढे दिसेलच चॅनलवर जर तुम्ही कंटिन्यू राहिले तर. आता आम्ही जातो आहे हॉस्पिटलला. माझं TTचं एक इंजेक्शन घ्यायचं होतं, जे की 1 महिन्याच्या गॅपने घ्यावं लागतं. दम खूप येतात. लास्ट टाइम घेतलं होतं, तर तिथून मग 1 महिन्याची गॅप झाली, म्हणून कालच बोलवलं होतं 15 तारखेला. पण काल आम्ही कामात विसरूनच गेलो. आणि खरं सांगते ना, एवढं महत्त्वाचं काम विसरायला नाही पाहिजे खरं तर. पण बोलते मी घेऊन हो, घेऊन ये. तर असं झालं. आणि आज आम्ही चाललो आहे आता बाहेर. वातावरण मगाशी खूप खराब होतं, पण आता फायनली थोडं थांबलेलं आहे. म्हटलं चला जाऊन येऊन जाऊ. मग परत वातावरण बिघडलं की बिघडून जाईल. माझे कामं वगैरे सगळं व्हायचं आहे, स्वयंपाकसुद्धा व्हायचा आहे. तर सध्याच फक्त डॉक्टरकडून लवकर यायचं आहे, कारण मग उशीर झाला की मग वातावरण पण बिघडायचे चान्सेस आहे. कारण आता असं झालं आहे की वातावरण कधीही अचानक बिघडू शकते. सो म्हणून लवकर जाऊन यायचं आहे. आणि मी हे आज न्यू टॉप घेतलेला आहे, म्हणून म्हटलं चला आज वेअर करावं. असं लेगिनवर वेअर केलेलं आहे. आणि हे टॉप मला खूप स्वस्त पडलेलं आहे. आय थिंक तरी 350ला काहीतरी समथिंग असं. हो, 320 to 330 म्हणजे 330-350च्या जवळपास पडलेला आहे. आणि याच्यासोबत आणखी एक टॉप बोलवला आहे, त्याचेसुद्धा चॅनलवर शॉर्ट अपलोड करेलच मी. सोबत मी ही जी लॅगिन यूज करते प्रेग्नन्सीमध्ये ती कशाची आहे काय आहे हे पण मी तुम्हाला शॉर्ट थ्रू चॅनलमध्ये टाकेलच. तर हे मी इन्स्टा पेजवरून बोलवली आहे, पण खूप छान आणि कम्फर्टेबल लॅगिन आहे. तुम्हाला पण घ्यायची असेल तर मी लिंक शेअर करेलच. गरम एवढं होतं आहे, मग अशी इतकं वादळ होतं की सगळे दरवाजे वगैरे लावावं लागले. आणि आता बिलकुल काहीच हवा नाही आहे, इतकं गरम होतं आहे. छान मस्त दिवेबत्ती वगैरे झाली. आणि काल मी माझं पूर्ण देवघर क्लीन केलं, खालचं वगैरे सगळं क्लीन केलं. आणि भांडे पण छान चकचकीत करून ठेवलेलं आहे. दाखवते मी बॅक कॅमेऱ्याने. हे बघा, छान मस्त दिसत असेल तुम्हाला, एकदम चमकून राहिलं आहे. भांडे सगळं क्लीन करून घेतलं प्रॉपर. फक्त ते असे मांडून वगैरे पूजा करून घेतली. आज थोडी सिंपल पूजा केली, जास्त काही केलं नाही. अजून त्याला नीट ठेवायचंच आहे व्यवस्थित. आणि अशी सिंपलशी रांगोळी काढली, श्री स्वामी समर्थ. तर एक दादा होते जे कमेंटमध्ये बोलले होते की मी जे ते स्टेन्सिलचं जे स्वस्तिक काढायची तर ते उलटं दिसायचं. सो म्हणून मी आता हाताने काढते रांगोळीच्या, म्हणजे आपल्या स्वतःच्याच हाताने काढते. ते स्टेन्सिल यूज नाही करत, कारण त्याच्यामध्ये उलटं दिसतं. तर त्यांनी मला म्हटलं होतं, कमेंट केली होती एका ब्लॉगवर. सो जर ते ब्लॉग बघत असेल तर बघू शकते दादा. आता मी हाताने काढते. आणि त्याचसोबत माझे भांडे पण क्लीन झालेले चकचक. एवढे भांडे ठेवायचं काही नाही, असे खूप सुंदर दिसतात, पण क्लीन करायला इतका प्रॉब्लेम होतो ना. एवढे सारे भांडे चमकवणं म्हणजे हाताची कसरत होऊन जाते. गौरव गेला आहे खाली, गाडीचं कवर आणून ठेवतो बोलला, कारण त्याला कवर टाकलं होतं आम्ही गाडीला. खूप धुळीनी आणि हवा पाणी वगैरे आणि त्याने खराब होतं. आणि परत काय आहे ना की बिल्डिंगच्या तिथे आम्ही पार्किंगमध्ये गाडी ठेवते ना, तर वरून कचरा वगैरे हे ते कोणी पाणी वगैरे सांडतं कुंड्यांचं वगैरे, तर ते माती वगैरे सगळं डागं पडतात, म्हणून आम्ही कवर टाकून ठेवतो. आणि आता तेच गौरव आणायला गेला आहे, तो ते कवर आणून ठेवल आणि मग आम्ही हॉस्पिटल जाणार. आणि आज परत एक की बरेच दिवस झाले नारळ पाणी नाही पिली म्हटलं, तर आज नारळ पाणीसुद्धा पिणार बाहेर जात आहे तर. आणि उलट्या हातात पकडला आहे मी कॅमेरा, कारण माझा हात दुखत आहे. आणि आता जरा जसं 7 मंथ्स जवळ येत आहे तसं मला दम घ्यायला त्रास होतो आहे. आणि भरपूरशा गोष्टी मला आता थोड्या डिफिकल्ट वाटत आहे. बाकी तर काही जास्त नाही वाटत आहे. जसं की माझी एक फ्रेंड आहे, तिने पण मला विचारलं होतं की तुला त्रास वगैरे नाही होत का, म्हणजे समजा असं दम वगैरे नाही आहेत का. आतापर्यंत तर मला त्रास नाही झाला, पण आता हल्ली असं होत आहे की मला जास्त ओव्हर एक्झर्शन किंवा असं बोलणं वगैरे कंटिन्यू असलं तर दम येतो, अदरवाईज येत नाही आहे. पण चांगलं आहे, थोडं जेवण वगैरे झाल्यावर छान वॉक वगैरे करत असते.
सोबत माझा डेली रुटीनचा व्लॉगसुद्धा चॅनलवर येईलच, कारण शूट करून ठेवलेलं आहे, फक्त अपलोड करायला वेळ मिळत नाही आहे. त्याचं कारण की एडिटिंग वगैरे प्रॉपर करावं लागतं, कारण बऱ्याचशा गोष्टी आम्हाला अशा असतात अनवॉन्टेडच्या नाही घ्यायच्या असतात व्लॉगमध्ये, त्या कट करायच्या असतात. तर खूप सारी म्हणजे मशक्कत असते त्याच्यामागे. गौरव आलाय, गौर आली आहे, गोवर बिमारी होती, गौरी आली आहे, आमची गौरी आली आहे. आणि त्याने आता कवर ठेवलाय, लाईटही बंद केली, दरवाजा लावून देन चालला. मी थांबते. फाईल कोण घेते आज? नाही मी थांबते ना, म्हणजे आला कवर ठेवलं, लाईट घे ना. फाईल घ्यायची आहे ना, फाईल मध्ये दाखवावं लागेल ना आपल्याला कोणती आहे काय. ते सेकंड आहे तर त्यांना फाईल दाखवल्याशिवाय कसं करेल ते. म्हणजे पहा, आला कवर ठेवलं, दरवाजा लावायचा आहे फक्त, लाईट सगळे बंद करून राहिला. म्हणजे हे नाही की तो उभी आहे व्लॉग शूट करते, दरवाजा लावून दे आणि चल जा. मी थांबते ना, तूच घेऊन ये ना. हा, तू घेऊन ये इंजेक्शन. तसे मला कंटाळा येतो इंजेक्शन घ्यायचं. बॅकग्राऊंडचा टॉवेल थोडा अवॉइड करा. आता आंघोळ करणारे साहेब संध्याकाळी. आणि हे तर तुम्हाला माहिती आहे, मी लास्ट व्लॉगमध्ये सांगितली, परंपरा आहे आपल्या इथे, परंपरा, प्रथा, अनुशासन. चलो अभी निकलते रे मामा. माझे स्लीपर घालतो. खुलजा सिमसिम, खुलजा सिमसिम खुल्ली माझ्या म्हणणार. किती घाण केलेली बाई. 1 eternity later. किती कमी पाणी राहते यामध्ये. वाटीभर येऊन पाणी नाही, ग्लास यांच्याकडूनच नेलं होतं का ग्लासभर पाणी निघालं. नारळ छोटा आहे ना ते. हा मस्त गोड आहे. दिवसभर